नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मसुराची भाजी. त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवून त्यामध्ये जिरी टाकलेली आहे. त्यानंतर टाकूया आपण कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत ठेचलेला लसूण. लसूण आपला छान हलकासा लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. कांदाही छान असा परतून घ्यायचा आहे. छान सोनेरी लाल रंगावर कांदा आपला परतला की मग आपण त्यात टाकणार आहोत आपले मसाले. तर मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे हळद, लाल तिखट, घरचा मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसाला त्यामध्ये मी टाकणार आहे. कांदा आपला छान असा परतून घ्यायचा आहे. आणि हो, ही भाजी आहे ना, डाळ भात म्हणा किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी चपातीसोबत म्हणा, ही भाजी खूप सुंदर लागते. पाहू शकता आपला कांदा छान परतलेला आहे. आता त्यामध्ये मी मसाले टाकून घेते. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडासा घरचा मसाला यामध्ये छान टाकून मी परतणार आहे. परतल्यानंतर मग त्यामध्ये टाकणार आहोत आपण एक चिरलेला लाल टोमॅटो. टोमॅटो छान परतला की मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत रात्रभर भिजवून घेतलेला, कमीत कमी 7-8 तास भिजलेला अख्खा मसूर. अख्खा मसूर जरी तुम्ही भिजवला नाहीत आणि डायरेक्ट कुकरला शिजवला तरीही तो शिजतो. टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो छान परतला, छान मऊसर झाला की मग त्यात आपण टाकणार आहोत अख्खा मसूर. घेऊया आपण अख्खा मसूर टाकून. अख्खा मसूर टाकल्यानंतर आपल्याला जशी ग्रेव्ही लागते, ग्रेव्ही म्हणा किंवा पातळ म्हणा किंवा सुकी म्हणा, त्यानुसार मग आपली भाजी आपण शिजवून घ्यायची आहे. अख्खा मसूर चांगला मी टाकून घेतलेला आहे. त्यानुसार मला जशी गरज वाटते तसं मी पाणी टाकून घेणार आहे त्यात आणि मग भाजी शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपली छान अशी अख्खा मसुराची भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.